बाबांनी जितकं काम बघितलंय तुझं, कोणतं काम सगळ्यात जास्त अप्रिशिएट केलं? ॲक्च्युली खूप काम नाही बघितलं ग त्यांनी, पण मला वाटतं आभाळ माया. हो, 99ला आभाळ माया आलं. पण मी ना लग्नाची वेळी नाटकात काम केलं होतं. माझ्या बाबाला वाटायचं की मी नाटकात काम केलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली मी त्याचं ते स्वप्न नाही फार पुरं करू शकले, कारण अशा अपॉर्च्युनिटीज नाही आल्यात. बट आय एम होपिंग, आणि आता तुझा इंटरव्ह्यू तर खूप लोक बघतील, सो मला खरंच चांगल्या नाटकात काम करायला आवडेल. चांगल्या नाटकात म्हणण्यापेक्षा अशी संहिता जी बघायला सगळ्यांना मजा येईल. इट कुड बी एनिथिंग, म्हणजे लाईट कॉमेडी असेल, काहीतरी हेवी ड्रामा असेल, काही असेल, पण मला सुंदर नाटकात काम करायला आवडेल. आणि बघणाऱ्यांनी प्लीज मला थोडीशी संधी द्या. सो मला माहिती आहे की जर मी नाटकात काम केलं सातत्याने तर माझा पप्पा विल बी हॅपी, आणि कदाचित तो पहिल्या सीटवर बसलेला असेल. किती मस्त. बट हे तुला जाणवत असेल ना की आपल्या वडिलांचे ब्लेसिंग्स आहेत. भाई मेरी जिंदगी में बहुत राडे हो सकते हैं, वही सब ठीक करता है. हां, मी तुला सांगते ना, मी असं वाटतं इला पैसे संपले आणि कुठून तरी पैसे येतात. आय हॅव नो आयडिया. म्हणजे मी कोणाला तरी दिलेले पैसे पण परत येतात. ओके, काही होऊ शकतं. येस, रिजेक्शन कधीच कोणाला चुकलं नाहीये. तू फेस केलंयस कधी रिजेक्शन? आय थिंक सतत. हो, मला कधीच कोणी ॲक्टर मानलं नाही. सो आय थिंक दॅट इज अ व्हेरी बेसिक रिजेक्शन मला आलेलं आहे. मला नाही वाटत की कधी पूर्वी अभिनेत्रींमध्ये माझं नाव घेतलं गेलं आहे. इट इज आफ्टर पुढचं पाऊल मला वाटतं टेलिव्हिजननी मला ॲक्टर म्हणून एक कदाचित संधी देण्याची सुरुवात केली. की म्हणजे टेलिव्हिजननी मला खरंच गेल्या 10-15 वर्षात खूप लाडावलं आहे असं मी म्हणू शकते. की एकतर प्रत्येक शो देवाच्या कृपेने लॉंगर काळ चालला आहे. म्हणजे पुढचं मिनिमम 1000 भाग तर होतात मिनिमम. म्हणजे 6 वर्ष चाललं पुढचं पाऊल. रंग माझा वेगळा 4 वर्ष चाललं. आता मी जो शो करत होते तो वर्षभर करून मी इथे आले. सो मला असं वाटतं की ती कृपा देवाची आणि आईवडिलांची आहेच.